साप्ताहिक अनुभवच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे साप्ताहिक अनुभवच्या फेसबुक लाईव्हमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत। आज आपण आहोत ठाण्याच्या टेंबीनाका मित्रमंडळ मंचावरती। दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी, मानाची हंडी आणि सोन्याची हंडी असं या दिघे साहेबांच्या हंडीला संबोधलं जातं। आता आपण पाहताय या टेंबीनाका मित्रमंडळाच्या मंचावरती सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। जसं स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी या दहीहंडीला उंची प्राप्त करून दिली, त्यांच्याच प्रेरणेने सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी या दहीहंडीचं आणि ठाणेकरांसाठी हा मंच उपलब्ध करून देतात। मुंबई असो, डोंबिवली, कल्याण, उपनगर, नवी मुंबई, वसई या विविध भागातून गोविंद पथक या गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या म्हणजेच टेंबीनाका इथे येऊन गोविंद पथक सलामी ठोकत असतात। त्यामध्ये बालगोपाल असतात, महिला मंडळे असतात आणि विविध मंडळ इथे आवर्जून उपस्थिती लावत असतात। आज वातावरण पण छान आहे, हलका बारीक पाऊस असून या पावसाचा आनंद हे बालगोपाल घेत आहेत आणि आमच्या माध्यमातून आपण या दहीहंडीचं लाईव्ह दर्शन आपल्या प्रेक्षकांना संपूर्ण जगामध्ये करत आहोत। आपली मराठी संस्कृती हा आपला मराठी रांगडा खेळ आपण त्यांना आवर्जून दाखवत आहोत। ठाण्यामध्ये या चार ते 5 दहीहंड्या मोठ्या असतात आणि त्यांच्यामध्ये देखील फार चुरस असते, परंतु टेंबीनाका ही एक नावाजलेला मंच असून गुरुवर्य आनंद दिघे यांच्या पावन झालेल्या स्पर्शाने या दहीहंडीला एक वेगळीच उंची आहे। तर अशा प्रकारे आता शिंदे साहेब आलेले आहेत, मंचावर उपस्थित आहेत। ते कलाकारांचं पण कौतुक करतात। त्या मंचावर विविध कलाकार
आपले सगळ्यांचे आवडते मुख्यमंत्री, ठाण्याचे सुपुत्र, उपमुख्यमंत्री श्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आता प्रेसला संबोधित करत आहेत. ते आपल्या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनतेशी संवाद साधत आहेत. या टेंबी नाका मित्रमंडळ मंचावरून त्या पाहून झालेल्या दिघे साहेबांच्या टेंबी नाक्यावरून आता आपण आलो आहोत ठाण्याच्या राजन विचारांच्या दहीहंडीमध्ये. आनंद वैभव यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आता तुम्हाला आम्ही ठाण्याच्या राजन विचारांची दहीहंडी दाखवत आहोत. आवडत्या देशांमध्ये या उत्सवाची क्षणचित्रे गेली अनेक वर्ष पाहिली जात आहेत आणि आम्ही उत्तर वाकरवाडीला आलोय आणि आमच्या 5 स्थळचा चालू आहे आणि आम्ही 5 स्थळ लावून जातात आम्ही आणि हे प्रयत्न आम्हाला दिघे साहेबांनी दिलाय आणि हा सण आहे आमच्यासाठी खूप मोठा सण आहे आणि साठी आम्ही तिकडे आलेलो आहे आणि इथे 5 स्थळ लावून आम्ही नक्कीच ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि थँक्यू दिघे साहेबांचा. सकाळपासून किती गोविंद बोलले. विठुमाऊलीनंतर जय सेवालाल मित्रमंडळ. आता आपण आहोत नावतर महिला गोविंद पथकाकडे. यांना काही प्रश्न विचारू. सकाळपासून हे पावसामध्ये दहीहंडी फोडत आहे आणि या ठाण्याच्या सगळ्या मुली आहेत. ज्याला आपण सांगितलेलं तुझं नाव? राशिका. हिचं नाव राशिका. सकाळपासून किती पथक मध्ये गेलात? 3. सकाळपासून यांनी 3 पथके कव्हर केली. किती मुली आहेत? 25 गोविंदा पथक. 25 मुलींचं आहे हे पथक. किती वर्षापासून फोडतात? आपण आता विचारे साहेबांशी बोलू. दहीहंडी निमित्त तुम्ही ठाणेकरांना काय सांगता? मला वाटतं हा जो आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा दहीहंडी उत्सव आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यामध्ये हा उत्सव कसा करतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो. आज यंदाचं 19 वर्ष पूर्ण होऊन 20वं वर्ष या ठिकाणी लागलेलं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी सर्व जी मंडळं आहेत याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी इथे येत आहेत. धन्यवाद सर. आता आपण आहोत ऑन द स्टेज राजन विचारांच्या दहीहंडीमध्ये चिंतामणी चौकामध्ये. आता आपण पाहू ह्या मुलांना दहीहंडीचे थर लावतात. आनंद वैभव चॅनल तर्फे चिंतामणी चौकामध्ये व्यवस्थित होतं, काही करू नका.
आता छोटा पॅकेट बडा धमाका. काय तुझं नाव? किती वर्षाची आहे? किती वर्षाची ते सांग. 15 वर्षाची आहे. चहा पुरवतील